संजय राऊत तर म्हणजे मी तर म्हणतो आहे. या पालकमंत्र्याला काही कळत नाही. ह्या पालकमंत्र्याला माझा इशारा आहे, तुम्ही आमच्या इथल्या स्थानिक पदाधिकारी सुद्धा नादाला लागू नका. लोकशाहीचा खून झालेला आहे. आरक्षित जागा विकायच्या, हजारो कोटी कमवायचा, हे धंदे बंद करा. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती टीका केल्यानंतर संजय राऊत यांच्या विरोधात भाजप आक्रमक झालेली होती आणि सोलापूरच्या याच चारबातमा चौकामध्ये भाजपनं खरं तर पुतळा दहन जे ते या ठिकाणी केलेलं होतं आणि आज ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिवसैनिक जे ते संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक जे ते या ठिकाणी करतायत. तर शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आपल्यासमोर, भैया मला सांगा, आज तुम्ही दुग्धाभिषेक करताय, काय नेमकी भूमिका? हा असा नेता आहे शिवसेनेचा आणि शिवसैनिकांची प्रेरणास्थान आहे. बाळासाहेब, उद्धव साहेब, आदित्य साहेब आणि संजय राऊत साहेब हे शिवसैनिकांची प्रेरणा आहे. जे जे भिले होते, घाबरले, ईडी CBIला घाबरून पळून गेले, कोण गुवाहाटीला गेलं, कोण कुणीकडे पळालं, परंतु संजय राऊत निर्भीडपणे जाऊन जेलमध्ये बसले, परंतु या यंत्रणेला शरण गेले नाहीत. अशा नेतृत्वाचा सन्मान करण्यासाठी काल काही लाभार्थी होते भाजपचे की त्यांना पालकमंत्र्याकडून काहीतरी चिरीमिरी किंवा एखादं कंत्राट भेटावं म्हणून त्यांनी हा सगळा उद्योग केला होता. आणि सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांचा आज बघितलं सोशल मीडियावर तर त्यांनी नुसता ठणाणा केलेला आहे. त्यांना आनंद वाटलेला आहे की या पालकमंत्र्याचा या पद्धतीनं अवमान झाला आणि तो खरोखर बरा आहे. कारण या पालकमंत्र्याला काही कळत नाही. फक्त सोलापूर शहरातील उमेदवार फोडणे, उमेदवार पळवणे, निवडणुकीला उभारलेल्या उमेदवाराला नेऊन पैसे देऊन दमदाटी करून गप्प बसवणे असले उद्योग या ठिकाणी झालेले आहे. लोकशाहीचा खून झालेला आहे आणि भाजप कार्यकर्त्यांना, जे सच्चे भाजपचे कार्य होते ते काल मनापासून आनंदित होते. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊ, खरं तर तुम्ही ज्या ठिकाणी काल पुतळा दहन केला त्याच ठिकाणी दुग्धाभिषेक करतात, काय भूमिका आहे? शिवसेना नेते, सामनाचे संपादक सन्माननीय संजयजी राऊत साहेब यांचा काल भाजपवाल्याने पुतळा जाळला, परंतु इथं आम्ही गोमूत्र शिपडून साहेबांच्या फोटोला सर्व पदाधिकारी आमचे शिवसेनेचे आमच्या सगळ्यांच्या वतीनं दुग्धाभिषेक केले. ज्या माणसाने ईडी CBIला न घाबरता 1 वर्षभर जेलमध्ये बसले, परंतु या भाजपच्या भूलथापाला बळी पडले नाहीत. पण असा निर्भीड नेता महाराष्ट्राचा होणार नाही. आणि ह्या पालकमंत्र्याला माझा इशारा आहे, तुम्ही पण तर संजय राऊत साहेब तर नेतेच आमच्या देशाचे, तुम्ही आमच्या इथल्या स्थानिक पदाधिकारी सुद्धा नादाला लागू नका. बालाजी सरोवर बसून तुमचे काय धंदे चालतात, तुम्ही सोलापूरमध्ये काय लफडे करता, काय काय तुम्ही करता, आरक्षित जागा विकायच्या, हजारो कोटी कमवायचा, हे धंदे बंद करा. आम्ही भविष्यामध्ये सोलापूर बंद करून तुमच्या विरोधात मोठं तीव्र आंदोलन करू. भाऊ, खरं तर ज्या पद्धतीने शिवीगाळ भाषा संजय राऊत साहेबांनी वापरली आहे ती योग्य असं तुम्हाला वाटतं? शिवीगाळ केलेच नाही, ती मराठी भाषा आहे. आपण सहज बोलतो ना, अरे येड्या बाजूला सरक म्हणतो का नाही, मग तो येडा असतो काय? अहो आहे संजय राऊत तर म्हणजे मी तर म्हणतो आहे. शिवसैनिक आहेत. खरं तर संजय राऊत यांनी जे विधान केलं ते योग्यच आहे, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण त्यांच्याकडनं दिलं जातं आहे. संजय राऊत यांनी ज्या पद्धतीनं काल भाषा वापरलेली होती त्याच्या विरोधामध्ये खरं तर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होते आणि त्यांनी सोलापुरातल्या या चारुतात्मा चौकामध्ये पुतळा जो दहन जे आहे ते केलेलं होतं संजय राऊत यांचं. आणि त्यांच्यानंतर आज शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक होत या ठिकाणी दुग्धाभिषेक जे आहेत ते संजय राऊत यांच्या प्रतिमेला करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन अयुब कल्दीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.